आज आपण इथे तिळाचे लाडू बघणार आहोत। 2 ते 3 महिने टिकतील असे खुसखुशीत तिळाचे लाडू बघणार आहोत। पहिल्या दिवसापासून ते लाडू संपेपर्यंत अगदी खुसखुशीत राहतील अशा पद्धतीचे आपण इथे लाडू आज तिळाचे बघणार आहोत, खास मकर संक्रांतीसाठी। त्याआधी तुमचं ज्योतिष किचनमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे। अशा वेगवेगळ्या रेसिपीला ज्योतिष किचनला सबस्क्राइब करा। इथे आपण सफेद तीळ जे गावठी बोलतो किंवा आपण गावरान पण बोलतो, बिन पॉलिशचे तीळ अर्धा किलो, बारीक चिरून गूळ घेतलेला आहे काळा अर्धा किलो, शेंगदाणे 150 ग्रॅम, 2 चमचा गाईचे साजूक तूप। आता इथे जर वाटीमध्ये जर तुम्ही प्रमाण बघितलात आणि इथे वेलची पण घेतलेली आहे अर्धा चमचा। आता वाटीचे जर प्रमाण बघितलात तर इथे आपल्याला 2 वाटी सफेद तीळ, 2 वाटी गूळ आणि पाऊण वाटी शेंगदाणे आणि तूप 2 चमचे अशा पद्धतीने आपण इथे तिळाचे लाडू करण्यासाठी प्रमाण घेतलेला आहे। इथे नाही म्हटलं तरी 1 किलोचे आपले इथे लाडू तयार होतात। शेंगदाणे अगदी पूर्ण व्यवस्थित भाजून आपण वरची टरफळ काढून घेतलेली आहेत। इथे एक स्वच्छ चांगले नॅपकिन घेऊन त्यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचं आहे आणि परत पुन्हा नॅपकिन त्याला आणखी फिरवून घ्यायचं आहे आणि शेंगदाणे आपल्याला इथे ठेचून घ्यायचं आहे। आणि शेंगदाणे पूर्णपणे आपल्याला बारीक करायचे नाही, थोडे जाडसर दाणे राहतील अशा पद्धतीने ठेचून घेणे। ठेचून घेताना जेमतेम शेंगदाण्याचे 4-5 असे तुकडे होतील अशा पद्धतीनेच आपल्याला जाडे भरडे असे ठेचून घ्यायचे आहे। इथे आपले शेंगदाणे पूर्णपणे व्यवस्थित अगदी जाडसर असे ठेचून झालेले आहेत, अगदी एकसारखे व्यवस्थित ठेचून झालेले आहेत। तीळ भाजण्यासाठी आपण इथे जाड भांडं घेऊन मध्यम आचेवरती गरम करून घेतलेलं आहे। आता तीळ आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहेत आणि तीळ भाजताना पूर्णपणे सोनेरी ब्राऊन कलर येईल अशा पद्धतीने आपल्याला इथे तीळ भाजून घ्यायचे आहेत। तीळ पूर्णपणे एकसारखे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। तिळाचा पूर्णपणे चटचट असा आवाज येईल अशा पद्धतीने आपण 5 ते 6 मिनिटं मध्यम आचेवरती भाजून घेणार आहोत। तीळ भाजताना खाली लागू नये म्हणून आपण एकसारखे ढवळत राहायचं आहे। आपल्या इथे आता तिळांचा कलर पण बदलत चाललेला आहे। पूर्णपणे आपले व्यवस्थित एकसारखे तीळ भाजले गेलेले आहेत। पूर्णपणे आपल्या इथे तिळाला सोनेरी कलर आलेला आहे आणि भाजताना पण अगदी चटचट उडत आहेत। तीळ आपल्या इथे भाजून झालेले आहेत। आता इथे आपण ताटामध्ये काढून घेऊया आणि थंड करत ठेवून देऊया। तीळ पूर्णपणे थंड केलेले आहेत आणि जाडसर केलेले आपल्याला शेंगदाणे तिळामध्ये घालून घ्यायचे आहेत। दोन्ही एकत्र आपल्याला मिश्रण घालून घ्यायचं आहे। इथे मध्यम आचेवरती आपण जाड भांडे गरम करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपल्याला 2 चमचा गाईचे साजूक तूप घालून घ्यायचे आहेत। तूप पूर्णपणे आपल्याला इथे वितळून द्यायचं आहे। तुपाने आपल्या इथे लाडवाचा कलर अगदी छान सुंदर येतो म्हणून आपल्याला इथे तूप घालायचे आहे। तूप पूर्णपणे वितळल्यानंतर आपण इथे चिरलेला गूळ घालून घ्यायचा आहे। गूळ ह्या तुपामध्ये पूर्णपणे वितळेल अशा पद्धतीने आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। गूळ घातल्यानंतर आपण तुपाचे आणि गुळाचे मिश्रण एकत्रित करून घेऊया।
इथे आपण 2 चमचा पाणी घालून घेऊया, म्हणजे लाडू आपले इथे कडक होणार नाही. अगदी आपला लाडू खुसखुशीत व्यवस्थित छान होईल, म्हणून 2 चमचा आपण इथे पाणी घालून घेतलेला आहे. गूळ विरघळायला इथे आपल्याला 3 ते 4 मिनिटं लागतात. आता गूळ आपला इथे विरघळत आलेला आहे. गूळ विरघळल्यानंतर आपल्याला परत पुन्हा 2 मिनिटं व्यवस्थित आणखी शिजवून घ्यायचं आहे. आपल्याला इथे अगदी कडक लाडवासाठी जसा पाक करतो तसा पण आपल्याला तयार करायचा नाही, म्हणून ते इथे एका भांड्यात आपण चेक करून घेणार आहोत. आता इथे आपला जे काय आपण पाक तयार झालेला आहे तो अगदी जेलीसारखा तयार झालेला आहे. थोडं आणखी आपल्याला शिजून घ्यावं लागेल. 1.5 ते 2 मिनिटं परत पुन्हा आपण मंद आचेवरती शिजवून परत पुन्हा एका भांड्यात पाक घालून परत पुन्हा आपण चेक करणार आहोत. आता पूर्ण आपला इथे गोळा तयार झाला पाहिजे, अशा पद्धतीने आपला इथे पाक तयार झाला पाहिजे. आता इथे आपला पूर्णपणे गोळा तयार होत आलेला आहे. पूर्णपणे आपला असा गोळा तयार होतोय आणि जर टाकलं तर त्याचा आवाज नाही आला पाहिजे. आता जसं पाहिजे तसं आपला इथे पाक तयार झालेला आहे. आता आपण इथे तीळ आणि शेंगदाणे घालून घेऊया. अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेऊया. गॅस घालून आपल्याला पूर्णपणे मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे. सगळीकडनं अगदी व्यवस्थित एकसारखे आपले मिश्रण गूळ आणि तीळ आणि शेंगदाणे पूर्णपणे एकत्रित करून घ्यायचे आहेत. तुम्ही जर आपण इथे अगदी साधे जे गावठी तीळ असतात ते जर आपण लाडवासाठी वापरले तर आपल्याला त्या तिळापासून जास्त कॅल्शियम मिळते आणि आरोग्यासाठी पण त्याचा आपला खूप फायदा होतो. तिळाचा लाडू जर तुम्ही दिवसातून 1 ते 2 खाऊ शकता आणि त्यापासून आपल्याला ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदे होतात. मिश्रण पूर्णपणे एकत्रित केल्यानंतर आपल्याला एका पसरट ताटामध्ये लाडू वळायला घ्यायचे आहेत. एका छोट्या चमच्याचं तुम्ही माप घेऊ शकता. जेवढी तुम्हाला लाडवाची साईज पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही एका चमच्याचं माप घेऊन थोडं आपण ताटामध्ये थोडं घेऊन थंड करत ठेवणार आहोत. अगदी पण थंड करायचं नाही, पण अगदी गरम घेतलं तर हाताला खूप चटके बसतात आणि आपलं भांडं पण जे मिश्रणाचं भांडण आहे ते पण आपल्याला गॅसवरून खाली उतरवायचं नाही. हाताला जरा थोडंसं अगदी तूप लावून लाडू वळायला घ्यायचे आहेत. आता आपल्याला लाडू ताटामध्ये आपण थोडं मिश्रण घेतल्यामुळे थोडंसं अगदी थंड होतं, त्याच्यामुळे आपल्याला लाडू वळायला अगदी सोपे पडतात. आणि जे आपण मिश्रण गॅसवरती तयार केलेलं आहे ते गॅसवरतीच ठेवून द्यायचं आहे. त्यामुळे ते भांड्यातलं मिश्रण अगदी गरम राहतं आणि लाडू शेवटपर्यंत होईपर्यंत आपलं ते मिश्रण गरम राहिल्यामुळे लाडू पण वळायला सोपे पडते. असं थोडं मिश्रण घेऊन आपण एकसारखे लाडू वळून घेणार आहोत. सुरुवातीला लाडू आपण असेच गरम असल्यामुळे त्यांचा आकार थोडा बदलतो, त्यामुळे आपण असेच जरा आकार देऊन ठेवून देणार आहोत आणि परत पुन्हा 3-4 मिनिटांनी परत पुन्हा आणखी दुसऱ्यांदा आपण त्यांना आकार देणार आहोत. असे एक लाडू आपण परत पुन्हा वळून ठेवायचे आहेत. अशा पद्धतीने सगळ्या मिश्रणाचे आपण लाडू तयार करून घेणार आहोत. तुम्हाला सांगितलेल्या ज्या प्रमाणात जर तुम्ही केलात तर 100% तुमचे लाडू अगदी व्यवस्थित, खुसखुशीत आणि चांगले होतील. जरा भसभशीत असल्यामुळे थोडं असं मुठीमध्ये प्रेस करून नंतर त्यांना आकार देऊ शकतो. असं केल्याने पण आपले लाडू पटापट होतात. अगदीच खूपच जर चटके लागत असतील तर एखादा ड्रॉप पाण्याचा हाताला चोळून पण आपण लाडू वळायला घेऊ शकतो.
असं मुठीमध्ये जर आपण प्रेस केलं तर लाडू पण अगदी फुटत नाही आणि व्यवस्थित होतात. लाडू ठेवताना पण सुट्टे ठेवायचे. तिळाचा लाडू हा थंडीच्या दिवसात गूळ आणि तीळ उष्ण असल्यामुळे थंडीच्या दिवसातच खाल्ला जातो. अगदी तिळाच्या लाडूला आपला आकार पण व्यवस्थित शेप चांगला आलेला आहे. तिळाचा लाडू बनवणे म्हणजे एक प्रकारचं हाताला भरपूर चटके सहन करावे लागतात. अशा पद्धतीने आपण इथे तिळाचे लाडू पूर्णपणे व्यवस्थित तयार करून घेणार आहोत. परत पुन्हा आपण थोडा आणखी त्यांना प्रत्येक लाडवाला आकार देऊन घेणार आहोत. थोडंफार थंड झाल्यानंतर त्यांना व्यवस्थित आकार येतो आणि जेव्हा ते गरम असतात तेव्हा थोडा काही वेडावाकडा जरा आकार असतो. त्यामुळे नंतर आपण जरा 5-6 मिनिटांनी थंड झाल्यानंतर परत पुन्हा प्रत्येक लाडवाला आपण आकार देऊन घेणार आहोत. अशा प्रकारे केल्याने आपल्या लाडवांना एकसारखा व्यवस्थित चांगला आकार येतो. भांड्यातलं पूर्ण मिश्रण संपेपर्यंत आपले इथे व्यवस्थित अगदी लाडू वळून झालेले आहेत आणि पूर्ण आपलं मिश्रण पण तसेच गरम राहिलेले होते आणि आपले लाडू पण पूर्णपणे तयार होत आलेले आहेत. अशा पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित जर लाडू केलात तर तुमचे लाडवाचे मिश्रण पण शेवटपर्यंत अगदी गरम राहतील आणि लाडू पण अगदी सुंदर एकसारखे व्यवस्थित होतील. छानपैकी आपले इथे एकसारखे लाडू व्यवस्थित तयार झालेले आहेत, अगदी खास मकर संक्रांतीसाठी. इथे आपले पूर्णपणे लाडू तयार झालेले आहेत. 74 ते 75 असे आपले लाडू इथे तयार होतात. आता आपण इथे थंड करत ठेवणार आहोत आणि थंड झाल्यानंतर एका डब्यात भरून ठेवणार आहोत. लाडवाची कशी वाटली रेसिपी हे मला कमेंट बॉक्सवरती सांगा. माझ्या यूट्यूब चॅनलला ज्योतिष किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा. इथे आपले मकर संक्रांतीचे तिळाचे लाडू तयार झालेले आहेत. अगदी सुंदर, अगदी छान असे आपले इथे लाडू तयार झालेले आहेत. एक लाडू आपण घेऊन अगदी कट करून आपण खुसखुशीत असा अगदी जसा पाहिजे तसा आपला इथे लाडू तयार झालेला आहे.